कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा अखेर स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत उलगडा करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 331/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 तसेच 331 उपकलम 3 व 4 अंतर्गत दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित कपिल राजू पिंगळे वय 26 राहणार डिस्लेरी गेट कोळपेवाडी यास पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान कपिलने स्वतःसह रोहित विशाल जगबन्सी उर्फ ठाकूर वय 39 राहणार कोळगावथडी, गड्या उर्फ सोनू दशरथ शिंदे वय 25 राहणार डिस्लेरी गेट पाटाजवळ कोळपेवाडी आणि नंदू राजू पिंपळे वय 23 राहणार मोतीनगर सुरेगाव यांच्यासह ही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. या कारवाई दरम्यान सुमारे 5,20,000 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून उर्वरित मुद्देमाल शोधण्यासाठी तपास अधिक गतीने सुरू आहे. यामध्ये कोपरगावातील सोनार आरोपी योगेश रवींद्र उदावंत वय 41 राहणार धारणगाव रोड कोपरगाव याला ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, परंतु एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा तपास सुरू आहे. मुख्य आरोपी कपिल पिंगळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी तोफखाना पोलीस स्टेशन अहिल्यानगर तसेच जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहितेच्या कलम 392 व 34 अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे व कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या देखरेखीखाली पार पडली असून पुढील तपास दोन्ही पथकांकडून संयुक्तरित्या सुरू आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव.